मीठे बच्चे, ज्ञान की बुलबुल बन आप समान बनाने की सेवा करो। जांच करो कि कितनों को आप समान बनाया है। याद का चार्ट क्या है? प्रश्न, भगवान अपने बच्चों से कौन सी प्रॉमिस करते हैं जो मनुष्य नहीं कर सकते? उत्तर, भगवान प्रॉमिस करते, बच्चे मैं तुमको अपने घर जरूर ले जाऊंगा। तुम श्रीमत पर चलकर पावन बनेंगे तो मुक्ति और जीवन मुक्ति में जाएंगे, नहीं तो मुक्ति में हर एक को जाना ही है। कोई चाहे न चाहे जबरदस्ती भी हिसाब किताब चुकतू करके ले जाऊंगा। बाबा कहते, जब मैं आता हूं तो तुम सबकी वानप्रस्थ अवस्था होती है, मैं सबको ले जाता हूं। ओम शांति। बच्चों को अब पढ़ाई पर ध्यान देना चाहिए। जो गायन है, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण, यह सब गुण धारण करने हैं। जांच करनी है हमारे में यह गुण है, क्योंकि जो बनते हैं वहां ही ध्यान जाएगा तुम बच्चों का। अब यह है पढ़ने और पढ़ाने पर मदार। अपने दिल से पूछना है कि हम कितनों को पढ़ाते हैं। संपूर्ण देवता तो कोई बना नहीं है। चंद्रमा जब संपूर्ण हो जाता है तो कितनी रोशनी करता है। यहाँ भी देखा जाता है, नंबरवार पुरुषार्थ अनुसार है। यह तो बच्चे भी समझ सकते हैं, टीचर भी समझते हैं। एक एक बच्चे पर नजर जाती है कि क्या कर रहे हैं, मेरे अर्थ क्या सेवा कर रहे हैं। सब फूलों को देखते हैं। फूल तो सब है, बगीचा है ना। हर एक अपनी अवस्था को जानते हैं, अपनी खुशी को जानते हैं। अतीन्द्रिय सुखमय जीवन हर एक को अपनी अपनी भासती है। एक तो बाप को बहुत बहुत याद करना है। याद करने से ही फिर रिटर्न होती है। तमो प्रधान से सतो प्रधान बनने के लिए तुम बच्चों को बहुत सहज उपाय बताता हूं। याद की यात्रा। हर एक अपने दिल से पूछे, हमारे याद का चार्ट ठीक है? और किसको आप समान भी बनाता हूं? क्योंकि ज्ञान बुलबुल होना, कोई पैरेट्स है, कोई क्या है। तुमको कबूतर नहीं, पैरेट यानी तोता बनना है। अपने अंदर से पूछना बड़ा सहज है। कहाँ तक हमको बाबा याद है, कहाँ तक अतीन्द्रिय सुख में रहते हैं। मनुष्य से देवता बनना है ना। मनुष्य तो मनुष्य ही है, स्त्री अथवा पुरुष दोनों देखने में तो मनुष्य ही आते हैं। फिर तुम दैवी गुण धारण कर देवता बनते हो। तुम्हारे सिवाय और कोई देवता बनने वाले ही नहीं है। यहाँ आते ही है दैवी घराने का भांति बनने। वहां भी तुम दैवी घराने के भांति हो। वहां तुम्हारे में कोई राग द्वेष का आवाज भी नहीं होगा। ऐसे दैवी परिवार का बनने के लिए खूब पुरुषार्थ करना है। पढ़ना भी कायदे अनुसार है, कभी मिस नहीं करना चाहिए। भले बीमार हो तो भी बुद्धि में शिव बाबा की याद हो। इसमें तो मुख चलाने की बात नहीं है। आत्मा जानती है हम शिव बाबा के बच्चे हैं। बाबा हमको ले चलने के लिए आए हैं। यह प्रैक्टिस
बहुत अच्छी चाहिए। भल कहा भी हो परंतु बाप की याद में रहो। बाप आए ही है शांति धाम सुख धाम में ले चलने। कितना सहज है। बहुत है जो जास्ती धारणा नहीं कर सकते। अच्छा, याद करो, यहाँ सब बच्चे बैठे हैं, इनमें भी नंबरवार है। हाँ, बनना जरूर है। शिव बाबा को याद जरूर करते हैं। और संग तोड़ एक संग जोड़ने वाले तो सब होंगे, और कोई की याद नहीं रहती होंगी, परंतु इसमें पिछाड़ी तक पुरुषार्थ करना पड़ता है, मेहनत करनी है। अंदर में सदैव एक शिव बाबा की ही याद रहे। कहाँ भी घूमने फिरने जाते हो तो भी अंदर में याद बाप की ही रहे। मुख चलाने की भी दरकार नहीं रहती। सहज पढ़ाई है, पढ़ाकर तुमको आप समान बनाते हैं। ऐसी अवस्था में ही तुम बच्चों को जाना है। जैसे सतोप्रधान अवस्था से आए हैं, उस अवस्था में फिर जाना है। यह कितना सहज है समझाने में। घर का कामकाज करते, चलते फिरते अपने को फूल बनाना है। जांच करनी है हमारे में कोई गड़बड़ तो नहीं है। हीरे का दृष्टांत भी बहुत अच्छा है अपनी जांच करने के लिए। तुम खुद ही मैग्नीफाई ग्लास हो तो अपनी जांच करनी है, मेरे में देह अभिमान रिंचक भी तो नहीं है। भल इस समय सब पुरुषार्थी है, परंतु एम ऑब्जेक्ट तो सामने है ना। तुम्हें सबको पैगाम देना है। बाबा ने कहा था, अखबार में भल खर्चा हो, यह पैगाम सबको मिल जाए। बोलो, एक बाप को याद करो तो विकर्म विनाश हो जाए और पवित्र बन जाएंगे। अभी कोई पवित्र नहीं है। बाप ने समझाया है, पवित्र आत्माएं होती ही है नई दुनिया में। यह पुरानी दुनिया अपवित्र है, एक भी पवित्र हो न सके। आत्मा जब पवित्र बन जाती है तो फिर पुराना शरीर छोड़ देती है। छोड़ना ही है। याद करते करते तुम्हारी आत्मा एकदम पवित्र बन जाएगी। शांति धाम से हम एकदम पवित्र आत्मा आई, फिर गर्भ महल में बैठी, फिर इतना पार्ट बजाया, अब चक्र पूरा किया, फिर तुम आत्माएं जाएंगी अपने घर। वहां से फिर सुख धाम में आएंगी। वहां गर्भ महल होता है। फिर भी पुरुषार्थ करना है उच्च पद पाने के लिए। यह पढ़ाई है। अभी नर्क, वैश्यालय विनाश हो, शिवालय स्थापन हो रहा है। अब तो सबको वापिस जाना है। तर बाबा म्हणता है, पढ़ाई इतनी सहज है। तमो प्रधान से सतो प्रधान बनना है। हम आत्मा पवित्र आए थे अपने घर से। स्वतःला ही आठवण करून द्यायची। बाबा आपली स्मरणशक्ती जागृत करतोय, आपल्याला आठवण करून देतोय की आपण परमधाम घरचे राहणारे, तिथून इथं आलो होतो। पवित्र स्थिती होती, एकदम शुद्ध आणि पवित्र आणि स्वच्छ अशी आत्मा आपण खाली आलो होतो। गर्भमहल मध्ये आलो सुरुवातीला, तिथून मग पार्ट बजावला, वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट बजावले आणि नंतर मग सुख दुःख दोन्हीचा मिक्स अनुभव घेतला। आता दुःखाच्या दुनियेमध्ये येऊन पडलेलो आहे आणि अशा वेळेला बाबा आलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला पहिल्यासारखं बनायचं आणि त्याच्यासाठी हा अभ्यास। बाबांची मुरली म्हणजे अभ्यास आहे। आपला अभ्यास चाललेला आहे पुन्हा पहिल्यासारखं बनण्याचा। तर आपण स्वतःला पहिल्यासारखं बनवायचंय, मग अनेकांना आपल्यासारखं बनवायचंय। जसं आपण ज्ञानामध्ये अनेकांना ज्ञानामध्ये घेऊन यायचंय, त्यांनाही हा रस्ता दाखवायचा आहे, त्यांनाही हे 4 विषय समजून सांगायचे। 4ही विषयामध्ये त्यांनीही पुढे जायला पाहिजे हे बघायचंय, आपणही पुढे जायचंय, त्यांनाही पुढे घेऊन चालायचंय आणि मग आपण बनून जाऊ बाप समान। पहले हमें अपने आप को बाबा जैसे पढ़ाता है उस स्थिति में अपने आप को रखना है। त्या स्थितीमध्ये आपल्याला स्वतःला ठेवायचे। तशा प्रकारचं प्रॅक्टिकल आपलं जीवन असलं पाहिजे। मग आपलं जीवन बघून अनेकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, ते पण आपल्यासारखेच बाबांचे बच्चे बनले पाहिजे
आणि जसं जसं आपल्याकडून ही सेवा होत जाईल तसं तसं आपल्यामध्ये ताकद पण एक वेगळ्या प्रकारची येत जाईल, दुआंची शक्ती आपल्याला चालवेल आणि अनेकांच्या कल्याणाचे निमित्त बनू, प्रकृतीच्या परिवर्तनाचे आपण निमित्त बनू. तर जसं काही आपण बाबांसारखा पार्ट बजावू, बाबांसारखी दिव्यता आपल्यामध्ये येईल और हम आप समान बनाते बनाते बाप समान बनकर अपने घर वापस चलेंगे. बाबा हमको लेने आया है. बाबा म्हणतात हे जे पढाई आहे, हा जो अभ्यास आहे, हा चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि हा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा म्हणजे सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण आपल्याला बनायचं. अभ्यास करायचा म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं बनायचं. दिव्यता आपण आपल्यामध्ये आणायची, स्त्री असो पुरुष असो. मनुष्य शरीरामध्ये आपण इथं तयार होऊन चांगल्या प्रकारे इथं तयार होतोय. आपला देवी देवतांचा परिवार पुन्हा एकत्र आलेला आहे. या देवी देवतांच्या परिवाराचा ब्राह्मण जन्मामध्ये मुख्य आहे परमपिता परमात्मा. आणि नंतर नव्या दुनियेमध्ये आपण दैवी परिवारामध्ये जो परिवार बाबा इथे स्थापन करताय त्या परिवारामध्ये आपण तिथे राहणार आहे. तर बाबा म्हणताय कि अभी तुम्हें ये पढ़ाई बहुत अच्छी रीति से पढ़नी है और पढ़ाई को जीवन में धारण करने के लिए मुझे याद करना है. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं. कुठेही आहोत आपण, कुठेही गेलेलो आहे, बाहेर गेलेलो आहे, कुठेही गेलेलो आहे, बाबांची आठवण बुद्धीमध्ये पाहिजे आणि हा अभ्यास मुरली मिस नहीं झाली पाहिजे. तो हमारे अंदर वो दिव्यता आती जाएगी. हमारा जीवन जैसे बाबा चाहता है वैसा होता जाएगा. मग बाबा म्हणता है आप पढ़ाई अच्छी पढ़ रहे हो, याद कर रहे हो, फिर चेक करो आप कितने खुश रहते हो, अतींद्रिय सुख कितना भासता है. आपण मग कशा लेव्हलची पढ़ाई करतोय, कशा प्रकारे मुरली ऐकतोय, बाबांच्या आठवणीमध्ये मुरली ऐकतोय, आत्मिक स्थितीमध्ये मुरली ऐकतोय, तर मग आपल्याला मुरली ऐकतानाही एक वेगळ्या प्रकारचा आनंद येईल, अतींद्रिय सुखाचा आनंद येईल. ते जे सुख आहे इंद्रियांच्या पलीकडचं, त्या आनंदामध्ये आपण लीन राहू शकतो मुरली ऐकताना पण. आणि ही स्थिती मुरली ऐकताना जर राहिली तर दिवसभरामध्ये तिला आपण कंटिन्यू करू शकतो. भले कशी परिस्थिती येऊ द्या, कसाही फायदा नुकसान होऊ द्या, कशीही कोणतेही आत्मा आपल्या समोर येऊ द्या, कसंही कोणतीही परिस्थिती येऊ द्या, पण आपण जर हा आनंद घेतलेला आहे, अतिइंद्रिय सुखाच्या आनंदाचा अनुभव घेतलेला आहे बाबांच्या मुरलीद्वारे, बाबांच्या सोबत राहून, बाबांच्या आठवणीमध्ये, बाबांचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं चांगल्या प्रकारे चिंतन करून, तर आपण कंटिन्यू अतींद्रिय सुखाच्या स्थितीमध्ये राहू शकतो. तो बाबा म्हणते अपनी चेकिंग करनी है, अपने आप को चेक करना है. अभी तुम फूल बनने के लिए यहाँ पर आ गए हो. बाबा का ये बगीचा है और हर एक अलग अलग प्रकार का फूल है. बाबा म्हणते मैं तुम्हें सबको खुशबूदार फूल बनाना चाहता हूँ. खूप सुंदर अशा प्रकारचं फूल बाबा आपल्याला बनवायसाठी आलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिव्यता आहे आणि सगळ्या प्रकारच्या गुणांची आणि शक्तीची सुगंध आहे. तो बाबा म्हणते आप सब फूल हो, हम कांटे नहीं है, अब हम कलियुगी कांटे नहीं रहे हैं. बाबा ने हमको निकाल लिया है उसमें से. सगळ्यांचं हे नशीब नाहीये, सगळ्यांचं भाग्य नाहीये कि जे बाबांच्या बगीच्याचे फूल बनावे. तो हम बाबा की सुंदर इस संगम युगी बगिया के फूल बने हैं. सिर्फ हमें अपने आप को बहुत सुंदर फूल बनाना है, खूप सुंदर बनवायचंय, दिव्यतेने संपन्न बनवायचंय, आपल्यामधले गुण आणि शक्ती आपल्याला वाढवत चालायचं. मग हे करत असताना आपण जसं स्वतःला तयार करतोय तसं बाबा म्हणताय की तुम्हाला आता सगळ्यांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे, सगळ्यांना हे ज्ञान सांगायचं आहे की या ज्ञानाचा परिणाम काय होणार आहे, ज्ञानाने परिवर्तन काय होणार आहे. ही दुनिया आज अशी झालेली आहे, पण पुन्हा कशी दुनिया यायची आहे, किती सुंदर अशा प्रकारची दुनिया यायची आहे. आणि तिथे किती लोकसंख्या कमी आहे, तिथे सगळे देवी देवता राहणार आहे. मग त्याच्यासाठी हे या ज्ञानाच्या आधाराने जीवन बनवायचं. तर कसं ज्ञान सांगायचंय? बाबा म्हणते ज्ञान बुलबुल बनव. बुलबुल जशी खूप सुंदर, तिचं एक सुंदर असं आवाज असतो, तर तसं आपण हे ज्ञान सांगताना गोड आवाजामध्ये सांगायचं, स्ट्रिक्ट भाषेमध्ये नाही, किंवा कोणाची त्याची भावना न दुखावता. त्याचं जे काही मनामध्ये त्याने शास्त्र ऐकून, कोणाचं पंडित आचार्य कोणाचं काही ऐकून त्याच्या मनामध्ये त्या भावना बसलेल्या आहे, त्याला धक्का न पोहोचवता आपण सत्य सांगायचं. ते त्याला जे माहिती आहे
ते सत्य नाहीये, त्याची भावना बसलेली फक्त. सत्य आपल्याला माहिती आहे, पण सत्य सांगायचंय गोड भाषेमध्ये. बुलबुल बनना है. बाबा म्हणतात तुमको कबूतर नाही बनना है, तोता बनना है. तोता म्हणजे एक पोपटपंची, तशा पद्धतीने नाही की काहीतरी सांगितलेले पाठांतर केलेले आणि ते सांगायचंय. पोपटपंची नाही, तोता रटन म्हणतात त्याला, ऐसा नहीं. लेकिन बाबा म्हणतात कम से कम वो बोलता तो है, उसको सिखाया जाए तो वो बोलता तो है तोता. तो तुम्हें तोता, ज्ञान की बुलबुल बनना है, तोता बनना है, कबूतर नाही बनना है. कबूतर नाही बनना है. कबूतर का बरं नाही बनायचंय? आपण माहिती, आपल्याला माहिती आहे की पहिल्या काळामध्ये पण कबुतराचा उपयोग केला जायचा संदेश देण्यासाठी. इकडून तिकडे संदेश पाठवायचा असेल तर कबुतराचा वापर केला जायचा. कबूतर तो जिथं संदेश द्यायचा तिथं तो देऊन यायचा. तर तसं बाबा म्हणताय आपको सिर्फ संदेश हात में देकर नहीं आना है. कबुतरासारखं संदेश दिला आणि आले तसं नाही. तुम्हाला बोलायचंय, सांगायचंय की हे काय आहे. संदेश कसा द्यायचाय? जे ज्ञान त्याच्या हिशोबाने वेळ काळ परिस्थिती बघून आवश्यक आहे, त्याची जी जीवनाची परिस्थिती, त्याची जी मनाची स्थिती, त्याच्या ज्या भावना आहे त्या अनुरूप आपण त्याला ज्ञानाची बुलबुल बनवून, किंवा आपल्याला जे माहिती आहे, जे बाबांनी सांगितलेले ते आठवून तोत्यासारखं, पोपटासारखं त्याला सांगून तरी द्यायचं. नुसतं बाबा म्हणते संदेश दिला आणि आले असं नाही व्हायला पाहिजे. त्याला कळायला पाहिजे हे काय नेमकं. तो सारी बातें बाबा हमें समझाता है, उसको समय समय पर हमें उस अनुसार चलना है. तुम भी समझते हो हम यह शरीर छोड़ जाकर नई दुनिया में प्रिंस प्रिंसेस बनेंगे. हे एक महावाक्य आणि ब्रह्मबाबांचा या महावाक्यानुसार पुरुषार्थ. ब्रह्मबाबांना माहित होतं मैं श्रीकृष्ण बनने वाला हूं, त्यामुळे त्यांचा पुरुषार्थामध्ये इतकी स्पीड आली, इतका जोर आला की त्याची लिमिट नाही. आणि तो पण पुरुषार्थ कसा, मेहनतवाला नाही, अतिशय आनंदामध्ये राहून ते पुरुषार्थ करायचे. एकटे असल्यावर डान्स पण करायचे की मैं विष्णु बनने वाला हूं, मैं कृष्ण बनने वाला हूं. तसं बाबा म्हणतात तुम भी समझते हो हम यह शरीर छोड़ जाकर नई दुनिया में प्रिंस प्रिंसेस बनेंगे. बाबांनी सांगितलेलं आहे ब्रह्मा ऐसे ही ततत्वम, जैसे ब्रह्मा की कहानी है वैसे ही तुम्हारी कहानी है. वो श्री कृष्ण बनने वाला है, विष्णु बनने वाला है, तुम भी देवता बनने वाले हो. कोणता पार्ट आपल्याला हे नाही सांगितलं बाबांनी, उदाहरण म्हणून ब्रह्मबाबांचं सांगितलेलं आहे. लेकिन हम देवी देवता बनने वाले ये तो फिक्स है, हे तर फिक्स झालेलं आहे. आपण बाबांना ओळखलं, कोर्स केला, बाबांना ओळखलं, आपण मुरली ऐकतोय, आपण बाबांच्या महावाक्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, बाबांचे महावाक्य आपण जीवनामध्ये आणतोय, तर याचाच क्लिअर कट त्याचा परिणाम हा होणार आहे की आपण राजकुमार राजकुमारी बनणार आहे, देवी देवता बनणार आहे स्वर्गामध्ये. मग त्या आनंदामध्ये का बरं नाही राहायचं आपण? आता जन्म जन्मांतराचा विषय नाहीये, कितीतरी शेकडो वर्षाचा विषय नाहीये. 12 वर्षानंतर ती दुनिया यायची आणि तिथं आपल्याला चान्स आहे सुरुवातीलाच येण्याचा, श्रीकृष्णाच्या सोबत येण्याचा चान्स है. और कोई भी आ सकता है. बाबा ने किसी के भी लिए फिक्स करके नहीं आए इनको लेकर जाना है, इनको नहीं लेकर जाना है. बीके में जो आए उनमें से भी इनको लेकर जाना है, इनको ऊपर रखना है, इनको नीचे रखना है. कोणताही विचार करून बाबा आलेला नाहीये. बाबा सगळ्यांसाठी समान शिकवतोय, सगळ्यांसाठी समान शक्ती आहे त्याच्याकडे. ज्याला जेवढी घ्यायची, ज्याला जेवढं शिकायचं तेवढं शिकायचं. पण सगळ्यात आपण जो पुरुषार्थ करतो, जे काही आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे, जी काही तयारी करायची, त्याचा मूळ आधार आहे आपल्याला भविष्यात काय भेटणार आहे, आपण भविष्यात काय बनणार आहे, हा मूळ आधार आहे. या आनंदामध्ये जर आपण राहू तर जे बाबा सांगतो ते सगळं करू आपण. खूप आनंदामध्ये, आनंदमय स्थितीमध्ये, जबरदस्ती नाही, लोड घेऊन नाही, मेहनत नाही, खूप आनंदाची ही स्थिती आपल्याला बनवून घ्यायची की मैं क्या बनने वाला हूं. लोकांची तयारी 50 वर्षानंतर हे होईल, 50 वर्षानंतर हे करायचंय, 100 वर्षानंतर हे करायचंय, आपल्या नातू पंतोंसाठी हे करून ठेवायचंय, त्यांची अशा प्रकारची तयारी चालते. आता तर सगळं संपायचंय, सगळी ही दुनियाच राहणार नाहीये, विनाश होऊन जाणार आहे. 12 वर्षानंतर आपण राजकुमार राजकुमारी बनवू शकतोय, 12 वर्षानंतर. आणि ते पण जर तिथं पोहोचलो आपण
तर आपले सगळे जन्म सुखाचे होऊन जातील. तर मग त्या हे जो इतका कमी टाइम राहिलेला आहे आणि त्याच्या आधी पुरुषार्थाला किती वर्ष राहिलेले, किती महिने राहिलेले आपल्याला माहिती नाही. 12 वर्षानंतर आपण सगळी प्रक्रिया होऊन आपण परमधाम मध्ये जाऊन खाली येऊ शकणार आहे. आता आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि त्या कमी वेळामध्ये आपण का बरं आनंदी नाही राहायचं. आता आपली स्थिती बिलकुल आनंदाची राहिली पाहिजे. खूप आनंदमयी स्थितीमध्ये राहायचं. जितकं आनंदात आपण राहू, जितकं खुश राहू, तितकं आपण राजकुमार राजकुमारी बनण्याचा पुरुषार्थ खूप चांगल्या प्रकारे करू शकू. म्हणून बाबा म्हणतात तुम समजते हो. फक्त जानकारी नाहीये, फक्त माहिती नाहीये आपल्याला की आपण राजकुमार राजकुमारी बनणार आहे. हा बनून जाऊ, आपण बाबांचे तर बनलेलो आहे असं नाही. समजते हो म्हणजे ती समज मिळालेली बुद्धीला. हम राजकुमार राजकुमारी बनने वाले हैं, तो बनने वाले ही है. बाबा ने बता दिया आप बनोगे, लेकिन उसके लिए पुरुषार्थ है. तो वो पुरुषार्थ हमें आनंद में रहते हुए, इस आनंद में रहते हुए इसका रिझल्ट क्या होने वाला, मैं राजकुमार राजकुमारी बनने वाला हूं. तर त्या रिझल्टच्या आनंदामध्ये राहून आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. कोणताही हुशार विद्यार्थी जो समजा त्याने डॉक्टर बनण्यासाठी ऍडमिशन घेतलेली, खूप हुशार विद्यार्थी, अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या समोर प्रसंग येतील किंवा मग कोणते मुलं कुठे जातात, कोणते मुलं काय करतात, कोणते मुलं फिरायला जातात, इकडे गेले तिकडे गेले, त्याच्या बुद्धीमध्ये हा फोकस असतो की मला मी थोडंसं हे 4 वर्ष जर मी काढले थोडंसं गंभीरतेने, तर मी इतका मोठा डॉक्टर बनून जाईल. आणि त्यामुळे तो इकडे तिकडे जे भरकटण्याचं जे विषय तो त्याच्या बुद्धीमध्ये येतच नाही. तो फोकस ठेवून आनंदाच्या स्थितीमध्ये की मी खूप सुंदर, खूप मोठा डॉक्टर मला बनायचंय, समाजाची सेवा करायची आहे, मला खूप मोठं नाव करायचंय, त्या आनंदाच्या स्थितीमध्ये राहून तो चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. तो ते तर माहिती आहे की त्यांनी खूप अभ्यास केला, खूप मोठा डॉक्टर झाला आणि अटॅक आला की गेलं, संपलं, काही राहणार नाहीये. किती अभ्यास केलेला असला आणि किती मोठे डिग्री घेतलेल्या असल्या काही राहणार, तरी तो मेहनत करतो. याला माहिती पुढे काही होऊ शकतं, तरी मेहनत करतो तो. आणि शिवाय हा जन्म संपल्यावर पुढच्या जन्मापासून पुन्हा त्याला 1-2 शिकायचं, ABCD शिकायची. हा अभ्यास तर लक्षात राहणार नाही. पण बाबा जे आपल्याला शिकवतोय आणि हे आपल्याला रिझल्ट सांगितलेली आहे की तुम्ही राजकुमार राजकुमारी बनणार आहे, देवी देवता बनणार आहे, ही रिझल्ट फायनल आहे. हे शरीर सोडल्यानंतरचा तो विषय आहे. हे शरीर सोडल्यानंतर हा अभ्यास संपणार नाहीये. या अभ्यासामुळे जे आपण बनलोय ते रेकॉर्डिंग होऊन आपल्या सोबत येणार आहे. इसलिए हमें बहुत बहुत अटेंशन देकर पुरुषार्थ में आगे बढ़ना है, बहुत खुशी से आगे बढ़ना है कि मैं क्या बनने वाला हूं, मला काय बनायचंय. आता ही चित्र सगळं पुढचं दिसलं पाहिजे आपल्याला. इथलं निमित्त मात्र सगळं आवर्त घ्यायचंय, सगळं आपल्याला जे आहे जे सेवा म्हणून करायचंय या दुनियेमध्ये राहत असताना. पण पुढचं भविष्य चित्र जोपर्यंत आपल्याला ते दिसणार नाही, ती समज बुद्धीला जोपर्यंत येणार नाही चांगल्या प्रकारे, कि अभी ये 12 साल के बाद ये दुनिया संपूर्ण नई हो जाने वाली है. यहाँ जो भी इन आंखों से दिखाई देता है कुछ भी रहने वाला नहीं है, काहीच राहणार नाही, सगळं संपून जाणार आहे. आणि मी राहील माझ्या राजघराण्यामध्ये 12 वर्षानंतर. माझी जी राजधानी आहे, मी ज्या राजघराण्यामध्ये येणार आहे, खूप सुंदर राजघराणं, त्या राजघराण्यामध्ये माझा जन्म होईल. खूप सुंदर माझं महल असणार आहे, खूप सुंदर माझ्याकडे तिथं सामग्री असेल, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुष्पक विमान असतील, इतका मोठा सुंदर बगीचा, सगळी दुनियाच बगीचा आहे. माझ्या राजवाड्याच्या समोर सुद्धा खूप मोठा सुंदर अशा प्रकारचा बगीचा राहील. वेगवेगळ्या प्रकारे आपण बुद्धीमध्ये ते पुढचे चित्र बघत राहायचं. जेव्हा जेव्हा बुद्धीमध्ये व्यर्थ यायला लागलं तेव्हा तेव्हा आपण सत्युगाची सैर करायची. पक्का करायचंय मैं ये बनने वाला हूं. कोई समझेंगे हम प्रजा में चले जाएंगे, इसमें बिल्कुल लाइन क्लियर हो. अगर राजा रानी बनना है, राजकुमार राजकुमारी बनना है, तो बाबा म्हणता है लाइन क्लियर होनी चाहिए, भगवान से लाइन क्लियर होनी चाहिए. नहीं तो कोई समझेगा तो प्रजा तो बनायचंच आहे. बाबा ने सांगितलेलं आहे, अभी ज्ञान ले रहे हो और ज्ञान तो विनाश नहीं होता है, ज्ञान का बीज खत्म नहीं होता है. काही ना काही तर प्राप्ती होऊन जाईल. काहीच नाही केलं तर प्रजेमध्ये येऊन जाऊ, बघू ती दुनिया. पण ती जी प्रजेची लेवल आणि महाराजाची राजाची लेवल
राजघराण्यामधल्या व्यक्तीची लेवल खूप मोठा फरक राहील. शेवटी फरक तर राहणार आहे. तो हमें लाइन क्लियर रख के बाबा से अपने आप को राजकुमार राजकुमारी बनाना है. एक बाप की ही याद रहे और कुछ भी याद न आए, इसको कहा जाता है पवित्र. बेगर. एक बाप की याद रहे और कुछ भी याद न आए, इसको कहा जाता है पवित्र. और बेगर म्हणजे मेरा कुछ भी नहीं. बाबा ही बुद्धि में है तो सब कुछ बाबा का है. और पवित्र स्थिति, जब बाबा याद है, मैं आत्मिक स्थिति में हूं, तो पवित्र स्थिति रहती है. शरीर भी याद न रहे, यह तो पुराना छीछी शरीर है ना. यहाँ जीते जी मरना है, यह बुद्धि में रहना है. अभी हमको वापस घर जाना है. अपने घर को भूल गए थे, अब फिर बाप ने याद दिलाया है. अभी यह नाटक पूरा होता है. बाप समझाते हैं तुम सब वानप्रस्थी हो. सारे विश्व में जो भी मनुष्य है, सबकी इस समय वानप्रस्थ अवस्था है. मैं आया हूँ, सभी आत्माओं को वाणी से परे ले जाता हूँ. बाप कहते हैं अभी तुम छोटे बड़े सबकी वानप्रस्थ अवस्था है. वानप्रस्थ किसको कहा जाता है, यह भी तुम जानते नहीं थे. ऐसे ही जाकर गुरु करते थे. एक 60 वर्षाचं वय झालं, गुरु करून घ्यायचं. वानप्रस्थ म्हणजे या संसारातून विरक्त व्हायचं, बस तेवढ्या पुरतं मोह ठेवायचं नाही, पण ते काही सुटत नव्हतं तसंही. लेकिन बाबा ने हमें बताया वानप्रस्थ मतलब वाणी से परे जाना है, अपने घर परमधाम जाना है और यहाँ पर अंतर्मुखी होकर रहना है. ये है वानप्रस्थ अवस्था. और वो सबकी अब होनी चाहिए, क्योंकि बाबा आ गया है हमको लेने के लिए. तुम लौकिक गुरुओं द्वारा आधा कल्प पुरुषार्थ करते आए हो, परंतु ज्ञान कोई भी नहीं. अब बाप खुद कहते हैं तुम छोटे बड़े सबकी वानप्रस्थ अवस्था है. मुक्ति तो सबको मिलनी है, छोटे बड़े सब खत्म हो जाएंगे. महाकाल शिव बाबा कह रहा है अभी सब का समय आ गया है, सबको मैं लेने आया हूँ, क्योंकि सब यहाँ दुखी है. इतनी गंदी इतनी खराब दुनिया में क्यों रखूं मैं मेरे बच्चों को, सब मेरे बच्चे हैं. तो अभी सबको लेकर जाऊंगा. ऐसा नहीं कि तुमचं वय हो देईल, बहुत बड़े हो जाएंगे फिर मैं लेकर जाऊंगा. बाबा म्हणते छोटे बड़े सबको लेकर जाने के लिए मैं आया हूँ. बाप आया है सबको घर ले जाने. इसमें तो बच्चों को बहुत खुशी होनी चाहिए. यहाँ दुख भासता है, इसलिए अपने घर स्वीट होम को याद करते हैं. घर जाना चाहते हैं, परंतु अकल तो है नहीं. बाबा म्हणते भक्ति मार्ग वाले घर जाना चाहते हैं, लेकिन जाए कैसे, घर किधर है, वहां कैसे जा सकते हैं, कुछ भी समझ नहीं है. लेकिन चाहते हैं मुझे शांति में जाना है, मुझे इस दुनिया से कहीं दूर ले चलो, मुझे मुक्ति में जाना है, यहाँ से मुक्त करो, मुझे मोक्ष को प्राप्त करना है. बाबा म्हणते लेकिन उसकी समझ तो नहीं है. बाबा आकर हमें सारी समझ दे रहा है, हम अक्लवान बन रहे हैं. कहते हम आत्माओं को अब शांति चाहिए. बाप कहते हैं कितने समय के लिए चाहिए. यहाँ तो हर एक को अपना अपना पार्ट बजाना है. यहाँ कोई शांत थोड़ी रह सकते. बाबा म्हणतात शांती चाहिए, कितने समय के लिए चाहिए. कोणी म्हणतं मला थोडंसं शांतीमध्ये जाऊन बसू द्या, थोडंसं मला टेंशन नका देऊ, शांतीमध्ये बसू द्या. लेकिन बाबा म्हणते वो शांति कोई काम की नहीं. अंदर और भी अशांत हो जाते जब शांति में जाकर बैठते, जब ज्ञान नहीं है. लेकिन बाबा हमें शांति की दुनिया में लेकर जाने के लिए आया है. वहां हम आराम करेंगे कुछ समय और फिर सुख शांति की दुनिया में आएंगे. और जिनको सिर्फ शांति चाहिए वो वहां ही रहेंगे, उनको सुख मिलेगा ही नहीं. जो अति उच्च लेवल का सुख है, वो जिनको सिर्फ शांति चाहिए वो सिर्फ शांति में रहेंगे. वहां पर सुखाचा अनुभव, जे प्युअर आनंदाचा अनुभव त्यांना घेता येणार नाही. आधा कल्प इन गुरुओं आदि ने तुमसे बहुत मेहनत कराई. मेहनत करते भटकते भटकते और ही अशांत बन पड़े. भगवान सबका बाप है, तो भगवान कह रहा है इन गुरुओं आदि ने तुमको बहुत भटकाया है, बहुत मेहनत कराई तुमसे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हठयोग शिकवला. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या भक्ती मार्गामध्ये जे काही कर्मकांड आहे ते सांगितले. तो बाबा म्हणते उन्होंने तुमसे मेहनत कराई है, भटकाया है तुमको. भले ही ते त्यांचे पवित्र व्हायब्रेशन काही प्रमाणामध्ये दुनिया बऱ्यापैकी टिकून राहिली, एकदम अतिरेकपणा नाही झाला, थोडा परिणाम फायदा झाला त्याचा, पण
बाबा म्हणता है भटकते भटकते और ही अशांत बन पड़े हो. रस्ता तर क्लियर नव्हता कि आए कहां से है, जाना कहां है, हम किसके हैं, हम कौन है, काहीच माहिती नव्हतं. उन्होंने उनके हिसाब से प्रयत्न किया, पण बाबा म्हणतात आजची रिझल्ट बघा. मागचं ठीक आहे, झालं एकदम अति दुःखाची परिस्थिती द्वापरमध्येच नाही आली, त्यांचा उपयोग झाला, पण तसा नाही. आजची रिझल्ट जर बघितली, त्याचा रिझल्ट काय झाला, आपण या दुःख अशांतीच्या दुनियेमध्ये आलेलो. सगळं केलं भक्ती मार्गामध्ये, पण आजची रिझल्ट बाबा म्हणतात आज देखो क्या हो गया है. इसलिए बाबा आ गया है. अब जो शांति धाम का मालिक है वह आकर सभी को वापिस ले जाते हैं, पढ़ाते भी रहते हैं. भक्ति करते ही है निर्वाण धाम में जाने के लिए, मुक्ति के लिए. भक्ति किस लिए है, उनको मुक्ति चाहिए, निर्वाण धाम में जाना है. और सत्य यह है कि मुक्त कोई हो नहीं सकता है परमानेंट. यह कभी भी किसके दिल में नहीं आएगा कि हम सुखधाम में जाए. आपल्याला स्वर्गामध्ये जायचंय, तिथे राज्य करायचंय. बाबा म्हणते भक्ति वालों के दिल में ये आ नहीं सकता जब तक वो ज्ञान में नहीं आते. सब वानप्रस्थ में जाने के लिए पुरुषार्थ करते हैं. तुम तो पुरुषार्थ करते हो सुखधाम में जाने के लिए. आपली मेन तयारी चाललेली सुखधाम मध्ये राहण्यासाठी. आपण दैवी परिवारामध्ये राहण्याच्या, दैवी दुनियेमध्ये राहण्याच्या लायक बनतोय, तशा प्रकारची लक्षणं आपण आपल्यामध्ये आणतोय. तो हम वो तयारी करें. हम वैसे परमधाम में जाने की वैसी तयारी नहीं करते. सुखधामच्या तयारीमध्ये ती तयारी पण होऊन जाते, पण त्यांच्या भक्ती मार्गवाल्यांची लिमिट आहे की ते फक्त मुक्त व्हायचंय, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यायचं नाही, तेवढीच तयारी. आणि म्हणून ते सुखधाम मध्ये येऊही शकत नाही. म्हणून बाबा म्हणतात की तुम्हारे सिवाय कोई देवता बन ही नहीं सकता है, क्योंकि उनकी तैयारी ही नहीं है. सब वानप्रस्थ में जाने के लिए पुरुषार्थ करते हो. तुम तो पुरुषार्थ करते हो सुखधाम में जाने के लिए. जानते हो पहले वाणी से परे अवस्था जरूर चाहिए. भगवान भी प्रॉमिस करते हैं बच्चों से, मैं तुम बच्चों को अपने घर जरूर ले जाऊंगा, जिसके लिए तुमने आधा कल्प भक्ति की है. अब श्रीमत पर चलेंगे तो मुक्ति जीवन मुक्ति में चलेंगे, नहीं तो शांति धाम तो सबको जाना ही है. कोई चलना चाहे व न चाहे, ड्रामा अनुसार सबको जाना है जरूर. पसंद करो न करो, मैं आया हूं सबको वापिस ले चलने. जबरदस्ती भी हिसाब किताब चुकतू कराए ले चलूंगा. तुम सतयुग में जाते हो, बाकी सब वाणी से परे शांति धाम में रहते हैं. छोड़ेंगे कोई को भी नहीं. नहीं चलेंगे तो भी सजा देकर मार पीट कर भी ले चलूंगा. ड्रामा में पार्ट ही ऐसा है, इसलिए अपनी कमाई करके चलना है तो पद भी अच्छा मिलेगा. बाबा म्हणता मैं लेने आया हूं, कोई चाहे न चाहे, कोणाची जायची इच्छा असो नसो, मला घेऊन जायचंय. सगळ्यांना घेऊन जायचंय. जर कोणी प्रेमाने दोन रस्ते बाबाकडे, प्यार या मार. प्यार से हम इस प्यार के रास्ते पर आ गए हैं. बाबा ने हमें ये प्यार का रास्ता बताया. भगवान से प्यार करो, भगवान को याद करो, अपने विकर्मों को विनाश करो, अगले जो पाप कर्म है उनसे दूर रहो, तो हम आराम से अपने घर जा सकेंगे बिना सजा खाए. लेकिन जो भगवान के नहीं बनते, जो बाबा के नहीं बनते संगम युग में, उनका कनेक्शन भी नहीं है बाबा से, तर बाबा म्हणताय मैं सजा देकर मारपीट कर भी उनको लेकर जाऊंगा. कारण त्याच्याशिवाय, त्या पापांची सजा भेटल्याशिवाय तर ते पवित्र नाही होणार, त्यांच्यातले ते संस्कार संपणार. म्हणून धर्मराज, बाबा नाही, असं नाही की बाबा बसून त्यांना मारझोड करेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची सजा देईल, पण ती धर्मराजपुरी जी आहे त्याच्यामध्ये त्यांना सजा भोगाव्या लागतील. आणि जायचं, घेऊन जायचं तर सगळ्यांना आहे बाबा म्हणतात. कारण इथं नाही ठेवू शकत. जे तमोप्रधान आत्मा आहे ते इथं जर ठेवले तर मग सतोप्रधान आत्म्यांना काय सुख भेटणार आहे मग. इसलिए हम बच्चों के लिए बाबा सबको लेकर जाता, यहाँ रखता ही नहीं है किसी को. मार के सजा देके भी उनको पवित्र बना के घर वापस लेकर जाता है. तो बाबा म्हणताय मग असं जर जायचंच आहे तो अपनी कमाई करके चलना है तो पद भी अच्छा मिलेगा. घेऊन तर मी जाणार आहे. बाबा म्हणताय जे कमाई करतील, जे माझ्या रस्त्यावरती चालतील, कमाई करतील आणि ती रेकॉर्डिंग सोबत चालेल आणि तुम्हाला पद मोठं भेटेल. म्हणून आपण हैगई नाही करायची. पिछाड़ी में आने वाले क्या सुख पाएंगे. बाप सबको कहते हैं जाना जरूर है, शरीरों को आग लगाए,
बाकी सब आत्माओं को ले जाऊंगा. परमधाम मध्ये शरीर तर जाऊ शकत नाही, घेऊन तर जायचंय. तर बाबा म्हणते शरीर यहाँ पर ही खत्म हो जाएंगे और मैं आत्माओं को लेकर जाऊंगा. आत्माओं को ही मेरे साथ चलना है, मेरे साथ साथ चलना है. मेरे मत पर सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण बनेंगे तो पद भी अच्छा मिलेगा. तुमने बुलाया है ना कि आकर हम सबको मौत दो. क्यों बुलाया? हम सबको मौत दो म्हणजे मुक्त करा, आम्हाला मुक्ती दो, मुक्ती दो, शक्ती दो. वेगवेगळ्या प्रकारचे भजन गायलेले, वेगवेगळ्या प्रकारचे आपण बाबांना पुकारलेले. तर त्याचा अर्थ बाबा सांगताय तुमने वही बुलाया, इसीलिए बुलाया मुझे कि हम सबको मौत दो. मुक्ती दो म्हणजे मौत दो, इथून मोकळं करा, आम्हाला मुक्त करा इथून. तो बाबा म्हणताय मैं आपको सबको इस रावण की चंगुल से छुड़ाने के लिए आया हूं. इस तमो प्रधान दुनिया से मैं तुमको घर वापस लेकर जाऊंगा. तो बचना किसको भी नहीं है, चीची शरीर रहने नहीं है, बुलाया ही वापस ले चलो. तो बाप कहते बच्चे इस चीची दुनिया से तुमको वापस ले चलूंगा. तुम्हारा यादगार भी खड़ा है, देलवाड़ा मंदिर है ना, दिल लेने वाले का मंदिर. देलवाड़ा नाव दिलेलं त्या मंदिराला. तो मंदिर किसका है? दिल लेने वाले का मंदिर. जो जिस बाबा ने हमारा दिल ले लिया है, जिसको हमने हमारा दिल दे दिया है, हमारा भी यादगार है और भगवान के कार्य का भी वो मंदिर यादगार है, क्योंकि सब तपस्या में बैठे हुए दिखाए हैं. आदिदेव बैठा है, शिव बाबा भी है, बाप दादा दोनों ही है. इनके शरीर में बाबा विराजमान है. तुम वहां जाते हो तो आदिदेव को देखते हो. तुम्हारी आत्मा जानती है यह तो बाप दादा बैठे हैं. आदिदेवची मूर्ती है, त्यांनी ते आदिनाथ म्हणतात त्याला. आदिदेव की मूर्ति है, तो वो जैसे कि ब्रह्मा बाबा का यादगार है, और उसमें ब्रह्मा बाबा तो अकेले नहीं बैठते हैं. हम तपस्या में हैं तो हमारे साथ में बाबा है. तो बाबा म्हणता है कि वो मूर्ति को देखते हुए आपको याद आता है कि ये बाप दादा बैठे हैं. तो हमने संगम युग में जो तपस्या की है उसका यादगार उन्होंने वो मंदिर बनाया है. इस समय तुम जो पार्ट बजा रहे हो उसकी निशानी यादगार खड़ा है. महारथी घोडेसवार प्यादे भी है, वह है जड, यह है चैतन्य. तर तिथे जसे महारथी घोडेसवार वगैरे सगळं दाखवलेलं त्या मंदिरामध्ये, तो यहाँ पर भी बाबा म्हणते ये पुरुषार्थ के लेवल की बात है. ऊपर में वैकुंठ भी है. तुम मॉडल देखकर आते हो, कैसा देलवाड़ा मंदिर है तुम तो जानते हो. कल्प कल्प यह मंदिर बनता है, ऐसा ही जो तुम जाकर देखेंगे. कोई कोई मूंझ पड़ते हैं, यह सब पहाड़ियां आदि टूट फूट गई फिर बनेगी कैसे. यह ख्यालात करने नहीं चाहिए. अभी तो स्वर्ग भी नहीं है, फिर वह कैसे आएगा. पुरुषार्थ से सब बनता है ना. तुम अभी तैयारी कर रहे हो स्वर्ग में जाने के लिए. कोई कोई उलझन में आकर पढ़ाई ही छोड़ देते हैं. बाबा म्हणता ये सारा रिपीट होने वाला है, ये मंदिर टूटेंगे फूटेंगे फिर बन जाएंगे, फिर ऐसे ही मंदिर बनेगा, मग सगळं असंच रिपीट होईल. तर बाबा म्हणताय ज्याचे त्या बुद्धीची लेव्हल तशी नाही आहे समजून घेण्याची, तो बाबा म्हणताय वो कन्फ्युजन में आकर मनाचा गोंधळ त्याचा उडतो आणि तो हा अभ्यास सोडून देतो. बाबा म्हणता है कि ये सारा रिपीट ही होता है, रिपीट होता है, ये सत्य है, ये भगवान आकर बताता है, ये सब कुछ रिपीट होता है, वैसे कि वैसे बनेगा. बाप कहते इसमें मूंझने की तो कोई दरकार नहीं है. वहां सब कुछ हम अपना बनाएंगे, वह दुनिया ही सतो प्रधान होगी. वहां के फल फूल आदि सब देख कर आते हैं, शुभी रस पीते हैं. सूक्ष्म वतन मूल वतन में तो यह कुछ है नहीं. बाकी यह सब है वैकुंठ में. जे जे साक्षात्कारामध्ये दिसतं होतं ते सगळं वैकुंठामध्ये आहे. पावन सूक्ष्म वतन में या मूल वतन में ये बाकी ये कुछ नहीं. शुभी रस फल झाड़ ये कुछ नहीं है, ये सब सतयुग में. वर्ल्ड की हिस्ट्री ज्योग्राफी रिपीट होती है, यह निश्चय तो पक्का होना चाहिए. बाकी किसकी तकदीर में नहीं है तो कहेंगे यह कैसे हो सकता है. हा म्हणतात तुम्हाला पक्का पाहिजे. हा जगाचा इतिहास भूगोल हा सगळा रिपीट होणार आहे. ज्याच्या तकदीरमध्ये नाहीये, नशिबामध्ये नाहीये, तो बाबा म्हणते उनकी बुद्धि में ये है कि कैसे हो सकता है, असं कसं होईल. नशीब नाहीये त्यांचं. और जो टिक गए वो नंबर 1 में आ सकते हैं. इसलिए बाबा जो कहते हैं उसमें हमें पक्का निश्चय होना चाहिए. ऐसे होगा तो होगा, बाबा ने कहा है होगा तो होगा, बस. हीरे जवाहरात जो अभी देखने में नहीं आते वो फिर कैसे बनेंगे, पूज्य कैसे बनेंगे. बाप कहते ये खेल बना हुआ है. जैसे कैसेट पुन्हा टाकली तो रिपीट होते, तसं बाबा ने एक खेल बना हुआ है, ऐसे रिपीट होगा. पूज्य और पुजारी का खेल बना हुआ है. हम सो ब्राह्मण देवता क्षत्रिय सृष्टि चक्र जानने से तुम चक्रवर्ती राजा बनते हो. तुम समझते हो तब तो कहते हो बाबा
कल्प पहले भी आपसे मिले थे, हमारा ही यादगार मंदिर सामने खड़ा है, इसके बाद ही स्वर्ग की स्थापना होगी। यह जो तुम्हारे चित्र है इनमें कमाल है, कितना रुचि से आकर देखते हैं। सारी दुनिया में कहाँ भी कोई ने नहीं देखा है, न कोई ऐसा चित्र बनाकर ज्ञान दे सकते हैं, कॉपी कर न सके। यह चित्र तो खजाना है जिससे तुम पद्मा पदम भाग्यशाली बनते हो। जे चित्र बनवलेले हे खजाना आहे, इसमें सारा ज्ञान आ गया है। याच्यावरती फक्त आपला पक्का निश्चय पाहिजे, तो हम पद्मा पदम भाग्यशाली बन सकते। बाबा म्हणते ऐसे चित्र कोई बना नहीं सकता है, और जैसा हमें ज्ञान पता है, हम ज्ञान दे सकते उन चित्रों पर, वैसे दुनिया वाले समझा नहीं सकते, भले कॉपी केली तरी। तुम समझते हो हमारे कदम कदम में पदम है, पढ़ाई का कदम। कदम कौन सा? पढ़ाई पढ़ते जाओ और पदम की कमाई करते जाओ। जितना योग रखेंगे, जितना पढ़ेंगे उतना पदम, जितना योग रखेंगे, जितना पढ़ेंगे उतना पदम, तितकी कमाई। एक तरफ माया भी फुल फोर्स में आएंगी। तर बाबा म्हणते सगळं काही सुरळीत चालेल, सगळं नॉर्मल रहेल असं नाही, माया भी आएगी, परीक्षाएं भी होगी, लेकिन तुम्हें स्थिर रहना है, अचल अडोल रहना है, और माया की परीक्षाओं में, पेपर में भी पास होकर दिखाना है। तुम इस समय ही श्याम सुंदर बनते हो। सतयुग में तुम सुंदर थे, गोल्डन एजेड, कलयुग में हो श्याम, आयरन एजेड। हर एक चीज ऐसे होती है। यहाँ तो धरती भी कलराठी है, वहां तो धरती भी फर्स्ट क्लास होगी। हर चीज सतो प्रधान होती है। ऐसी राजधानी के तुम मालिक बन रहे हो, अनेक बार बने हो, फिर भी ऐसी राजधानी के मालिक बनने का पूरा पुरुषार्थ करना चाहिए। पुरुषार्थ बिगर प्रारब्ध कैसे पाएंगे? तकलीफ कोई नहीं है। बाबा म्हणता है वो बहुत सुंदर दुनिया, बहुत सुंदर राजधानी, उसका तुम्हें मालिक बनना है। और एक बार की बात नहीं, बहुत बार तुम बने हो, अनेक बार, अनगिनत बार हम मालिक बने हैं ऐसे लेकिन बाबा म्हणता है उसमें तुमने पुरुषार्थ किया हर कल्प में, तो इस कल्प में भी पुरुषार्थ करना है और फिर से उस राजधानी का मालिक बनना है। पुरुषार्थाच्या बिगर तुम्ही प्रारब्ध देऊ शकत नाही, बाबा म्हणताय, कारण मग सगळ्यांना द्यावे लागेल बिना पुरुषार्थाचं तुम्हाला द्यायचंय तर। लेकिन तकलीफ भी नहीं है। ये जो पुरुषार्थ बाबा कराता है हमारे से, तकलीफ कुछ भी नहीं है। वो सारी मेहनत से छुड़ा दिया उसने भक्ति की। मुरली छपती है, आगे चलकर लाखों करोड़ों के अंदाज में छपेंगी। किती मुरल्या? पहिले तर किती मुरली, किती सेंटर होते, बाबा होते त्यावेळेला 300 सेंटर होते, 300 मुरल्या बनवल्या जायच्या जास्तीत जास्त। आणि त्याच वेळेला बाबांनी सांगितलं लाखों करोड़ों के अंदाज में ये मुरलियां छपेंगी। आता मधुबन वरून येतात आणि आपण कॉम्प्युटर मधून पण ती प्रिंट काढू शकतो, छापलेली मुरली। तो बाबा म्हणते ये लाखों करोड़ों के अंदाज में छपेंगे, आणि ते दिवस आलेले आता। तो सारा भविष्य बाबा ने पहले ही बता दिया था, और उसी अनुसार सब इस नाटक में सब कुछ चल रहा है। बच्चे कहेंगे जो कुछ पैसे है वह यज्ञ में लगा दे, रख कर क्या करेंगे? अंत में ऐसे ही होगा की रख कर क्या करेंगे? मग अशी वेळेला ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला नाही लावले पैसे, नंतर बाबा पण म्हणेल आता नाही, आता काय गरज आहे? शेवटी काहीच त्याचा फायदा नहीं होणार। जब जरूरत है उस समय हमें यज्ञ में अपने पास अगर धन है तो वो लगाना है। आगे चल देखना क्या क्या होता है। विनाश की तैयारियां भी देखते रहेंगे, रिहर्सल होती रहेगी, फिर शांति हो जाएगी। बच्चों की बुद्धि में सारा ज्ञान है तो बड़ा सहज, सिर्फ बाप को याद करना है। सगळ्याचा सार काय? सिर्फ बाप को याद करना है, लेकिन वो बाप को याद करने के लिए इतनी सारी बातें समझनी पड़ती है। अच्छा, मीठे मीठे सिकिलधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, इस शरीर को भी भूल पूरा पवित्र बेगर बनना है। लाइन क्लियर रखनी है, बुद्धि में रहे अब नाटक पूरा हुआ, हम जाते हैं अपने स्वीट होम। पढ़ाई के हर कदम में पदम है, इसलिए अच्छी तरह रोज पढ़ना है। देवता घराने का भांति बनने का पुरुषार्थ करना है। अपने आप से पूछना है कि हमें अतीन्द्रिय सुख कहाँ तक भासता है, खुशी रहती है? वरदान, बुद्धि के साथ और सहयोग के हाथ द्वारा मौज का अनुभव करने वाले
खुश नसीब आत्मा भव। खुश नसीब आत्मा भव का वरदान बाबा ने आज हमें दिया है और इस वरदान को हमें सदा याद रखना है। इस वरदान को महसूस करना है कि बाबा मेरे सर पर हाथ रखकर मुझे ये वरदान आज दे रहे हैं। जैसे सहयोग की निशानी हाथ में हाथ दिखाते हैं, ऐसे बाप के सदा सहयोगी बनना, यह है हाथ में हाथ। बाबा का सहयोगी बनना ये है हात में हात। बाबांच्या हातात हात द्यायचा म्हणजे बाबांच्या कार्यामध्ये सहयोगी बनायचं। और सदा बुद्धि से साथ रहना अर्थात मन की लगन एक में हो। सहयोगी बनना मतलब हात में हात और बुद्धि से साथ रहना म्हणजे मन बाबामध्ये लागलेलं आहे। मन की लगन एक बाबा में, म्हणजे बुद्धी पण एकाग्र झालेली आहे। सदा यही स्मृती रहे, काय चित्र बघायचंय बाबा म्हणते, सदा यही स्मृति रहे कि गॉडली गार्डन में हाथ में हाथ देकर साथ साथ चल रहे। सुंदर बगीचा, देवी बगीचा सुंदर, आणि त्याच्यामध्ये बाबांच्या हातामध्ये हात देऊन आपण सोबत चालतोय। किती सुंदर आपल्याला ते चित्र अनुभव करवेल। आपण असं बघत राहायचंय अधूनमधून की खूप सुंदर बगीचा आहे, ईश्वराचा बगीचा आहे, फुलं असो किंवा सुंदर सगळे बाबांचे बच्चे, आणि त्याच्यामध्ये आपण बाबांच्या हातामध्ये हात देऊन चालतोय। गुलजार दादीच्या रूपामध्ये बघायचं किंवा ब्रह्मबाबाच्या रूपामध्ये बघायचं, हातामध्ये हात देऊन आपण चालतोय। काही किती आपण टेन्शन मध्ये असलो, किती दुःखाची स्थिती असेल, ते चित्र बघून घ्यायचंय, बाबा और मैं साथ साथ चल रहा हूं। चलायचंय थोडं, चलताना पण आपण ते चित्र आपण चांगलं बनवू शकतो की बाबा और मैं हाथ में हाथ देकर साथ साथ चल रहे हैं। इससे सदा मनोरंजन में रहेंगे। जाऊन खूप इंटरेस्टिंग राहील, मनोरंजन होईल तुमचं, आनंद राहील, मन आनंदामध्ये राहील। मनोरंजन, मन रंजनच्या स्थितीमध्ये राहील, मनामध्ये आनंद राहील कंटिन्यू। सदा खुश और संपन्न रहेंगे। ऐसी खुशनसीब आत्माएं सदा ही मौज का अनुभव करती रहती है। असे जे खुशनसीब आहे, असे जे भाग्यवान बच्चे ते सदा मौज मध्ये राहतील, जे असं बघू शकतात की बाबा के हाथ में हाथ है मेरा और हम साथ साथ चल रहे हैं। तर आपल्याला कोणी दुःखी करूच शकणार नाही। कोणती परिस्थिती, कोणताही कठीण प्रसंग आपल्याला दुःख देऊच शकणार नाही, अगर हम ये चित्र सदा अपनी मन और बुद्धि को दिखाते रहे। स्लोगन है, दुआओं का खाता जमा करने का साधन है संतुष्ट रहना और संतुष्ट करना। दुआंचं खातं वाढवायचं आपल्याला, कारण अंतिम समयामध्ये, विनाश काळामध्ये तेच कामात येणार आहे। बाबा तर राहील, पण हे दुआ, कारण आपण कंटिन्युअस के बाबांसोबत असं कनेक्शन राहील, कारण सेवा इतकी राहील कंटिन्यू। आपण बाबांच्या आठवणीमध्ये असं नाही होऊ शकणार, पण या दुआ आपल्याला त्यावेळेला चालवतील, दुआ चालवतील। पण दुआ जमा करायचं साधन काय? संतुष्ट रहना और संतुष्ट करना। कोणालाही दुःखी नाही करायचं आपल्याला, आणि आपण संतुष्ट राहायचं, जे आहे ड्राम्यामध्ये त्याच्यामध्ये समाधानी राहायचं। संतुष्ट रहना और संतुष्ट करना। तर दुआ मिळायला लागतील आपल्याला, ते दुआ जमा होतील अनेकांच्या, आणि त्याच मग कठीण प्रसंगामध्ये आपल्याला साथ देतील। अच्छा, ओम शांती।